महाराष्ट्राचा प्रश्न आहे. डेलिनिएट मेजर फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र अँड क्रिटिकली अनालाइज हाऊ फिजिकल सेटिंग इन्फ्लुएन्स्ड ह्युमन सेटलमेंट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे, प्रश्न थोडा कठीण आहे. महाराष्ट्राचे प्रमुख नैसर्गिक किंवा प्राकृतिक विभाग सांगा. त्यांच्या भौतिक अवस्थेचा मानवी वस्ती आणि आर्थिक विकासावर कसा प्रभाव आहे ते सांगा. कसा होता प्रश्न? सोप्पा. याच्यापेक्षा अजून काही? राईट. पहिला पार्ट लोकस फोकस पण आयडेंटिफाय नका करू, मी तर म्हणेल याच्यामध्ये है ना. सरळ सरळ प्रश्न आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक विभाग फिजिओग्राफिक डिव्हिजन सांगा आणि त्याच्यानंतर फिजिकल सेटिंगचा प्रभाव मानवी वसाहती आणि आर्थिक विकासामध्ये कसा दिसून येतो ते सांगा. क्लिअर. पण एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय प्रश्नामध्ये? प्रश्नामध्ये ट्विस्ट आहे क्रिटिकली अनालाइज, टीकात्मक विश्लेषण करायचं. क्लिअर. टीकात्मक विश्लेषण करायचं म्हणजे मग काय करायचंय? तुम्हाला हे सांगायचं आहे की कशा पद्धतीने ही जी काही फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहेत किंवा प्राकृतिक विभाग आहे त्याचा मानवी वसाहती किंवा आर्थिक विकास याच्यासाठी काही पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे, पण सोबतच चॅलेंजेस पण आहे. निगेटिव्ह आस्पेक्ट नाही, चॅलेंजेस. क्लिअर. सो इंट्रोडक्शन सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट आहे या प्रश्नामध्ये. इंट्रोडक्शन काय सुचलं? इंट्रोडक्शन हा नकाशा. इंट्रोडक्शन मध्ये नकाशा नाही. फिजिओग्राफी, पण देर आर ओनली 3 नव्हते. ते प्रादेशिक विभाग झालेत, रिजनल डिव्हिजन झालेत. अच्छा, एक बेसिक इंट्रोडक्शन यामध्ये असू शकतं. तुम्ही महाराष्ट्राचा स्थान व विस्तार सांगा. सिंपल लॉजिक काय? जेव्हा महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तक उघडता, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट काय असतो? मग स्थान व विस्तार. राईट. तर तुम्ही हे सांगा की महाराष्ट्राचं स्थान सो अँड सो आणि इतकी लांबी रुंदी हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रदेश आहे. त्यानंतर पुढचा भाग तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. बॉडी पार्ट मध्ये या. काय सांगू? बॉडी पार्टचा पहिला आस्पेक्ट फिजिओग्राफिक डिव्हिजन, प्राकृतिक विभाग किंवा नैसर्गिक विभाग. ठीक आहे, की महाराष्ट्रामध्ये एकूण 3 नैसर्गिक विभाग आहे. कोणते 3 नैसर्गिक विभाग? कोकण, सह्याद्री आणि पठार. ठीक आहे, देश म्हणा, देश पठार म्हणा, द्वीपकल्पी व्हॉट एव्हर, दख्खनचा पठार म्हणा, बेस्ट वे. क्लिअर. नाऊ हे 3 प्रादेशिक विभाग प्राकृतिक विभाग सांगितल्यानंतर प्रत्येक प्राकृतिक विभागाचं थोडक्यात वैशिष्ट्य लिहिणं अपेक्षित आहे की त्याचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे किंवा त्याचं जे काही भौगोलिक वैशिष्ट्य असेल ते. राईट. जर तुम्ही कोकणची चर्चा करत आहात तर सांगा की कोकणची किनारपट्टी एका वेळेमध्ये किती लांब आहे आणि तो कोणत्या प्रकारचा किनारा आहे. का मी म्हणतोय की हे भौगोलिक वैशिष्ट्य सांगणं गरजेचं आहे? रिझन बिंग एक्झाम्पल मधनं सांगतो. जर मी कोकण किनारपट्टीचं वैशिष्ट्य सांगेल तरच मी त्याचा या ठिकाणी महत्व सांगू शकतो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये आणि ह्युमन सेटलमेंट मध्ये. तर कोकण किनारपट्टी मी म्हणेल इंडेंटेड कोस्ट म्हणून शब्द प्रयोग करतो. झिगझॅग कोस्ट, दंतूर किनारा. तर मग तो दंतूर किनारा पॉइंट तुम्ही फिजिओग्राफिक डिव्हिजन मध्ये लिहिलाय. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही म्हणाल की या कोकण किनारपट्टीला बंदरांचा विकास सहज आहे म्हणून बंदरांमार्फत आर्थिक विकास झालेला आहे. मुंबई सारखी महानगर त्या ठिकाणी विकसित झालेली आहे. क्लिअर. देन पार्ट ए मध्ये तुम्ही प्रत्येक प्राकृतिक विभाग लिहिला, त्याचं वैशिष्ट्य लिहिलं. कंपल्सरी न चुकता नकाशा आला पाहिजे आणि स्पेसिफिकली नकाशा पहिल्याच पेजवर आला पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट पार्ट बी. पार्ट बी मध्ये 2 सेक्शन करा. एक, मानवी वसाहती कशा आहेत. ठीक आहे. आता मानवी वसाहती सेक्शन
फिजिओग्राफिक डिव्हिजन वाईज जा की कोकणामध्ये वसाहती कशा आहेत, अडचणी काय आहेत, पठारावर वसाहती कशा आहेत, अडचणी काय असतील. ठीक आहे, पठारावर जनरली अडचणी नसतील तर त्या ठिकाणी अडचणी तुम्ही किंवा चॅलेंजेस तुम्ही लिहू शकत नाही. जे सह्याद्रीचे भाग आहेत, सह्याद्रीच्या भागांमध्ये वसाहती कशा असतील. ठीक आहे, तर कोकणामध्ये वसाहती कशा आहे, रेषीय आहे, लिनियर आहे. का, किनारपट्टी आहे. वसाहतींच्या विस्ताराला वाव नाहीये. का बरं, जमिनी नाहीयेत. ठीक आहे, जर तुम्ही पश्चिम घाटांमध्ये आलात, पश्चिम घाटांमध्ये वसाहती कशा असतील, पायऱ्यांच्या, टेरेस सेटलमेंट आहे, कारण की उताराची जमीन आहे. अगेन सपाट जमिनी कमी आहेत म्हणून वसाहती तुम्हाला न्यूक्लिएटेड किंवा कॉम्पॅक्ट, सघन वसाहती नाही, कॉन्सन्ट्रेशन नाहीये घरांचं, विरळ आहे वसाहती. बरोबर, डिस्पर्स्ड सेटलमेंट म्हणतात त्याला. ठीक आहे, किंवा विरळ वसाहती तुम्ही त्याला म्हणू शकता. विखुरलेल्या वसाहती अजून शब्द प्रयोग असेल, प्रॉपर जिओग्राफीचा या ठिकाणी वर्ड. फर्दर देश प्रदेश किंवा दख्खनच्या पठारावर या, दख्खनच्या पठारावर वसाहती बांधणं सहज आहे किंवा सोपं आहे. मग या ठिकाणी वसाहती कुठे आहे, पाण्याच्या स्रोतांजवळ. ठीक आहे, वैशिष्ट्य आता भूरूपिकीय वैशिष्ट्यांनी काही वसाहती या ठिकाणी चेंज होत नाहीये. सपाट प्रदेश आहे, वसाहती कुठेही असू शकतात. तर प्रामुख्याने या ठिकाणी दख्खनच्या पठारावर वसाहती कुठे असतील, ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत अवेलेबल आहे. तर नदी किनारी तुम्हाला सघन वसाहती आढळतील की कुठल्या सरोवर किंवा इतर पाण्याच्या स्रोताजवळ तुम्हाला सघन वसाहती आढळतात. क्लिअर, वसाहतींबद्दल बोललात. त्यानंतर आर्थिक विकासाकडे या. मग आर्थिक विकासामध्ये कोकण किनारपट्टीचं मी ऑलरेडी सांगितलं की बंदरांची निर्मिती होते, आर्थिक विकासासाठी अत्यंत सोयीची स्थिती आहे. पण चॅलेंज काय, खाड्या. खाड्यांमुळे ही जी कोकण किनारपट्टी आहे तिची सलगता काय होते, विखंडित होते. आणि त्यामुळे आपण काय बघतो, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण विलग झालेत. जो उत्तर कोकणाचा विकास झाला तोच दक्षिण कोकणाचा विकास झाला का, नाही. क्लिअर. आणि हा जो आर्थिक विकास झाला, त्या आर्थिक विकासामध्ये पर्यावरणीय चॅलेंजेस किंवा पर्यावरणीय आव्हानं सुद्धा निर्माण झालेली आहे, ही तुम्ही चर्चा करू शकता. सेम पश्चिम घाट, पश्चिम घाटांमध्ये जर तुम्ही आर्थिक संधी बघताय, आर्थिक विकास बघताय, खनिज संसाधनं मिळतात. दक्षिणेकडे जर तुम्ही गेलात तर पश्चिम घाटांमध्ये किंवा सह्याद्रीच्या भागांमध्ये कुठेतरी तुम्हाला आयरन ओर मिळेल. क्लिअर, पण खूप मोजका आहे. याच्या व्यतिरिक्त जर आर्थिक संधी तुम्ही इथे बघताय किंवा आर्थिक विकास बघताय, तो कशावर आधारित आहे, पर्यटनावर आधारित आहे. तर इथे जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली ती कशाची झाली आहे, पर्यटनाची डेव्हलपमेंट झाली आहे. पण मग चॅलेंजेस काय आहे, इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन, राईट. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत, इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन्स आहेत. आणि पर्यटनामुळे तिथल्या पारिस्थितिकीवर किंवा पर्यावरणीय स्थितीवर काय येतोय, ताण येतोय, ऱ्हास होतोय जैवविविधतेचा, सो ऑन अँड सो फोर्थ. दिस इज क्रिटिकल अनालिसिस. सिमिलरली पुढे जा देश प्रदेशाकडे किंवा दख्खनच्या पठाराकडे. क्लिअर. सो लास्टली, एक्झॅक्ट महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागांमुळे प्रादेशिक असमतोल सुद्धा निर्माण झालेला दिसतो. ठीक आहे, आणि तो प्रादेशिक असमतोल किंवा रिजनल इम्बॅलन्स भरून काढण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, संतुलित प्रादेशिक विकास केला जावा, बॅलेन्स्ड रिजनल ग्रोथ महाराष्ट्रामध्ये केली जावी. आणि पुढे लिहा, महाराष्ट्रातले काही उपक्रम या ठिकाणी घेऊन या. समृद्धी किंवा शक्तीपीठ सारख्या महामार्गांद्वारे विदर्भ किंवा मराठवाडा हे जे प्रादेशिक विकासामध्ये मागासलेले आहे यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातोय. ठीक आहे, तर मी चॅलेंज, कन्क्लुजन मध्ये मी चॅलेंज पण आयडेंटिफाय केलं, पण समोर मी त्याला निगेटिव्ह सेंटिमेंटवर सोडलं का, नाही, मी त्याला आणलं पॉझिटिव्ह सेंटिमेंटकडे. क्लिअर. लास्ट क्वेश्चन,